नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे खरं तर आपल्या परंपरेचं एक खुलं रहस्य आहे. हजारो वर्ष झाली पण आजही ते तितकंच प्रभावी आहे. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय शिकेकाईबद्दल. विचार करा, ह्या वनस्पतीचं नावच किती समर्पक आहे. शिकेकाई म्हणजे केसांसाठी असलेलं फळ. नावामध्येच सगळं काही आलंय. यावरूनच तिचं महत्त्व किती असेल याचा अंदाज येतो, नाही का? बरं, याला एक शास्त्रीय नाव सुद्धा आहे, अकेशिया कॉन्सिना. पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ही एक शुद्ध आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि काही आजकालची नाही, हजारो वर्षांपासून आपल्या परंपरेत विशेषतः केस आणि त्वचेच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी हिचा वापर होतोय. तर मग सुरुवात करूया याच्या मुळापासून. हे केसांसाठी फळ नक्की आलं कुठून? चला, या नैसर्गिक आश्चर्याचा उगम शोधूया आणि त्याचा प्रवास कसा होता ते पाहूया. तर बघा, ही काही काल परवाची गोष्ट नाहीये. अगदी प्राचीन भारतात स्त्रिया केस स्वच्छ आणि मजबूत ठेवण्यासाठी याचाच वापर करायच्या. एवढंच नाही तर चरक संहितेसारख्या आपल्या महान आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये पण याच्या औषधी आणि सौंदर्यवर्धक गुणांबद्दल लिहून ठेवलंय. आणि गंमत म्हणजे इतक्या वर्षानंतर आज जिथे सगळीकडे केमिकलचा भडीमार आहे, तिथे एका नैसर्गिक पर्याय म्हणून शिकेकाईचा पुन्हा एकदा शोध लागतोय. ठीक आहे, इतिहास तर कळाला, पण प्रश्न हा आहे की शिकेकाई नेमकं काम कसं करते? म्हणजे असं काय आहे तिच्यामध्ये जे इतकं प्रभावी ठरतं? चला, याच्यामागचं साधं सोपं विज्ञान समजून घेऊया. याचं सगळं रहस्य आहे एका शब्दात, सॅपोनिन्स. हो, हे नैसर्गिक सॅपोनिन्स. हेच ते घटक आहेत जे शिकेकाईला एक उत्तम आणि महत्त्वाचं म्हणजे सौम्य क्लेन्झर बनवतात. म्हणजे केस स्वच्छ होतात पण त्यांना अजिबात नुकसान पोहोचत नाही. मग नेहमीचा प्रश्न, बाजारातल्या शॅम्पूमध्ये आणि शिकेकाईमध्ये नेमका फरक तो काय? तर बघा, जे रासायनिक शॅम्पू असतात ना, त्यात सल्फेटसारखे कठोर डिटर्जंट्स असतात. ते काय करतात? केसांमधलं नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकतात आणि मग केस कसे होतात? कोरडे, निर्जीव. या उलट शिकेकाई काय करते? ती एक सौम्य फेस तयार करते. केसांचं नैसर्गिक संरक्षण ते तेल तसंच टिकवून ठेवते आणि यामुळे टाळूलाही किती आराम मिळतो. आता शिकेकाई म्हणजे फक्त केस धुण्याचं साधन आहे असं जर वाटत असेल तर थांबा. कारण तिचे फायदे फक्त केसांपुरते मर्यादित नाहीयेत, त्वचेसाठी सुद्धा आहेत. पाहूया तरी हा बहुगुणी खजिना काय काय करतो ते. केसांसाठी तर ही जणू एक जादूची कांडी आहे. हिच्या अँटी फंगल गुणधर्मांमुळे कोंड्याची समस्या कमी होते, मुळांना पोषण मिळतं त्यामुळे केसांची वाढ चांगली होते, केस गळणं कमी व्हायला मदत होते आणि केसांना मिळतो तो नैसर्गिक मऊपणा आणि चमक. इतकंच नाही, अकाली पांढरे होणारे केस आणि टाळूला येणारी खाज किंवा जळजळ या सगळ्यावर शिकेकाई एक उत्तम उपाय आहे. आणि जसं मी म्हटलं, फायदे फक्त केसांसाठी नाहीत, त्वचेसाठी सुद्धा शिकेकाई एक अप्रतिम नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते. त्वचेवरची पुरळ, जळजळ शांत करायला मदत करते. चेहऱ्यावर एक नॅचरल, हेल्दी ग्लो येतो. खरं तर केमिकलवाल्या साबणांना हा एक कितीतरी उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. ठीक आहे, इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच वाटेल की ही परंपरा आपल्या घरी कशी आणायची, नाही का? तर चला, शिकेकाई आजच्या काळात कशी वापरायची याच्या काही एकदम सोप्या पद्धती पाहूया. सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत म्हणजे तिची पेस्ट बनवणं. काहीच अवघड नाहीये. फक्त एका वाटीत शिकेकाईची पावडर घ्यायची आहे. त्यात हळूहळू पाणी घालत एक छान गुळगुळीत पेस्ट तयार करायची. ही पेस्ट ओल्या केसांना आणि टाळूवर व्यवस्थित लावायची. फक्त काही मिनिटं ठेवायची आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची. बस, एकदम सोपं आणि तितकंच प्रभावी. आणि फक्त पेस्टच नाही, याचे अजूनही काही पारंपरिक वापर आहेत. जसं की आवळा आणि रिठा पावडरसोबत शिकेकाई एकत्र केली की एक जबरदस्त हेअर टॉनिक तयार होतं. हे केसांसाठी एक प्रकारचं सुपर फूडच आहे. किंवा अजून एक सोपा उपाय म्हणजे ही पावडर आपल्या नेहमीच्या तेलात मिसळायची आणि त्याने टाळूची मालिश करायची. एक उत्तम पौष्टिक तेल तयार होतं. आता जरा याच्या थोड्या खोलवर जाऊया, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून. कारण आयुर्वेद शिकेकाईकडे फक्त एक वनस्पती म्हणून नाही बघत. इथे गोष्ट आहे संतुलनाची, बॅलन्सची. आणि हेच तर आपल्या आरोग्याचं मूळ आहे. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात पित्तदोष असतो जो उष्णतेशी संबंधित आहे. आता शिकेकाईचं मुख्य काम काय? तर हे वाढलेलं पित्त शांत करणं, त्याला संतुलित करणं. आणि जेव्हा शरीरातली ही अतिरिक्त उष्णता कमी होते
तेव्हा साहजिकच केस आणि त्वचेच्या ऊतींना म्हणजे टिश्यूजला योग्य पोषण मिळतं आणि त्यांचं आरोग्य सुधारतं. बघा, किती खोल विचार आहे यामागे. अर्थात काही गोष्टींची खबरदारी घेतलेली नेहमीच चांगली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पावडर डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. जर केस खूपच कोरडे असतील तर ही पेस्ट तेलात किंवा दह्यात मिसळून वापरावी. त्याने अजून चांगला फायदा होतो. आणि हो, रोज वापरण्याची गरज नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरणं अगदी पुरेसं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर शिकेकाई ही फक्त एक औषधी वनस्पती नाहीये, तर ती आपल्या संपूर्ण परंपरेचं एक सौंदर्य रहस्य आहे, जे आपल्याला शिकवतं की निसर्गामध्ये किती मोठी ताकद आहे. आणि हा सगळा विचार आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आजच्या या क्लिष्ट रसायनांनी भरलेल्या जगात सौंदर्याचं खरं आणि सगळ्यात सोपं उत्तर ते निसर्गातच तर दडलेलं नाहीये ना? नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे.